मला लई जाऊ आमची लय मात्र आली होती आज लस खुश दिसते अरे वा चला मामा मामी येतो आम्ही आशीर्वाद द्या तिला इतकी सुखात ठेवतो ना किती कधी रडलीच नाही पाय अगदी एखाद्याच्या राजाच्या राणीगत पण मला माफ करा आवाज बापू तुम्ही कशा पाय माफी मागताय तुम्हाला तुमची चूक कळली नवं मग त्यातच समजा आलं आज नव्हते मी पण एखाद्या मुलीचा बाप होईलच की आणि माझ्या मुलीला जर सासरे त्रास झाला तर बाप म्हणून मला त्रास होणार नाही का म्हणून म्हणलं मला माफ कर येतो आम्ही चल ग आई बाबा येऊ बाळ सुद्धा तू परत कधी येणार रे? पुढच्या वर्षी काय माफ कर सुद्धा मला आता हे घर तुझं आहे, हं? असं कधी विचारायचं नाही पुढच्या वर्षी नाही आता तुला वाटेल ना तवा येत जा काय आणि एक लक्षात ठेवा सासरची जर काही तक्रार आली ना तर मी तुला मात्र माफ करणार नाही हं? हा लक्षात ठेव तुम्ही पण तिला घाबरवता येऊ आई हॅलो काय बर बर चालतंय काय झालं काय झालं आवाज बापू काय झालं सुधा मालकाने परत कामा बोलवले आणि एवढंच नाही तर ह्या वेळेस दोन्ही हॉटेलमध्ये 50-50% पार्टनरशिप काय सांगता सुधा सुधा तू खरंच लक्ष्मी आहे का तू लग्न करून आली तेव्हा आनंद घेऊन आली तू घरातून निघून गेली दरिद्री आली आता तुला मी घरी चल म्हणलं तर घरी पण नाही पोचले परत आनंदाचे क्षण आणलेस माझ्याकडं बोलायला शब्दच नाही सुधा सुभानराव अहो हे सगळं घरी गेल्यावर करा तुमच्या सासरवाडीला आपण चला येतो मामा चल मला समजून घेणारी ती दुसरी व्यक्ती म्हणजे माझा नवरा होता शेवटपर्यंत फक्त नवरा आणि बायकोच एकमेकांचे सोबती असतात बाकी कोणी नाही भेटायला तर बोलवलं पण दिशाला कसं सांगू ही आपली शेवटची भेट आहे म्हणून कसं सहन होईन तिला खूप प्रेम करते ती माझ्यावर बिचारीला कसं सांगू की माझं हृदयाचं ऑपरेशन पूर्ण सक्सेसफुल नाही झालं किसनच्या आणि माझ्या शरीराच्या काही गोष्टी मॅच नाही झाल्यामुळं माझं शरीर आता मला साथ नाही देते माझ्याकडे फक्त 15 दिवस आहेत हे कसं सांगू मी तिला काहीच कळत नाही आहे किती वाईट वाटेल तिला मला चुकूनसुद्धा डोळ्यात अश्रू आणायचे नाही आहेत नाहीतर तिला संशय येईल पण आता ती समोर आली तर माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोलेल तरी म्हणजे मी तिला खुश पाहून रडायचं विसरून जाईल कृष्णा तुला किती वेळा सांगितलंय माझी काळजी करू नकोस म्हणून मला माझं आयुष्य जगू दे नको माझी एवढी काळजी करूस
तू इथं आलीस हे समजलं म्हणून मी तुला इथं भेटायला बोलवलं ना. काय गरज पडली? माझं लग्न झालंय माहितीये ना तुला, मग काय एवढा माझा विचार करतोयस? अगं वास कर, एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुझे हे प्रेम करतोयस ना ते अजिबात नकोय मला. तुला खूप वेळा सांगितलं माझ्यावर प्रेम करू नकोस म्हणून. काय भेटणार आहे आता तुला माझ्यावर प्रेम करून? आणि हे बघ, तुला सांगते, माझ्यावर प्रेम करणारे आणि माझी काळजी घेणारे माझ्या आयुष्यात खूप जण आहेत. तू नको त्यात पडूस. मग ऐक, तशी वेळ येऊ नये तुझ्यावर, पण जेव्हा खरंच तुझ्यावर वाईट वेळ येईल ना तेव्हा तुझ्या त्या काळजी करणाऱ्यांमधलं तुझ्या बरोबर कुणीच उभं राहणार नाहीये. आणि माझ्या इतकं प्रेम तुझ्या कुणीच करणार नाहीये, करतही नाहीये, हे कायम लक्षात ठेव. एवढं प्रेम? कृष्णाने दरवेळेस प्रमाणेच मला प्रेमाने हाक मारली, पण यावेळेस आवाजात काहीतरी वेगळेपणा आहे. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय का, असं का वाटतंय? मी जास्त बोलले का? काय करू? जाऊ की नको जाऊ त्याच्याजवळ? कृष्णा, कृष्णा, मला माहिती होतं तू येणार म्हणून. ये बस ना. कृष्णा, मी तुला एवढे बोलले, रागवले, चिडले, तुझा अपमान केला, तरी एवढं प्रेम? काय करणार, तुझ्याकडे तुझी काळजी घ्यायला खूप जण आहेत, पण माझ्याकडे प्रेम करायला फक्त आणि फक्त तूच आहेस ग. हे मी तुला आधी सांगितलंय ना. आणि तुला मी तुझ्या आयुष्यात नकोय ना, मग तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. माझ्याशी आता फक्त 2 शब्द प्रेमाचे बोल. मी इथून पुढे परत तुला कधीच त्रास नाही देणार, कधीच तुझी काळजी नाही करणार, पण प्लीज माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोलशील ना? कृष्णा, खरे सांगू, तुझ्या इतकं प्रेम काळजी करणारं कोणीच नाहीये रे माझ्या आयुष्यात. खरंच कुणी इतकं प्रेम कसं करू शकतं एखाद्यावर या कलियुगात? तुला माझं शरीर नकोय, तुला फक्त माझं प्रेम हवंय, पण आजपर्यंत तेही मी तुला नाही देऊ शकले, पण यापुढे नक्की देईल. तू म्हणायचीस ना, समजा मी काही चुकीचं वागले किंवा काय झालं तर तुझं माझ्यावरचं प्रेम कमी होईल, आणि जर माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आणि मी तुला सोडून निघून गेलो तर? अरे, जग इकडचं तिकडं झालं तरी तुझं माझ्यासाठी प्रेम नाही बदललं, आणि तू कसं मला सोडून जाशील रे? अरे, तुझ्या इतकं प्रेम तूच करू शकतोस. नाही, तुझं लग्न झालंय, तुला सांगितलं ना मी. माझ्यापेक्षा जास्त प्रेम तू तुझ्या नवऱ्यावर कर. माझी फर्स्ट प्रायोरिटी तू असलीस तरी तुझी फर्स्ट प्रायोरिटी तुझा नवरा असला पाहिजे. आधी ते, मग मी. जिथं ते नसतील तिथं मी असेल. अरे, ते तर आहेच रे, पण तू कायम असाच राहशील ना माझ्या बरोबर? हो. बर चल, जातो मी. पण तुला बोलायचं होतं ना. मग बोललो ना आपण. अगं, तुझे 2 शब्द सुद्धा माझ्यासाठी खूप आहेत, आणि मग म्हणून आता मला निघायला हवं ना, म्हणून म्हणलं जातो मी. अरे, मी एकटी बसून काय करू? आपण दोघे सोबत जाऊयात ना. नाही, हे असलं काय बी नको बोलूस. आधी मी जाणार. म्हणजे तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा ना, म्हणून म्हणलं आधी मी जाणार. बरं, एक काम कर, आता डोळे बंद कर. काय? अगं, म्हणजे तू मला जाताना पाहायला नको म्हणून. नाही, नको, तू जा. मी जाताना पाहून तुला त्रास होईल ना. तुझं एवढं प्रेम आहे ना माझ्यावर, म्हणून म्हणलं की तू डोळे बंद कर म्हणून. नाही, नको, जा म्हटले ना. माझ्यासाठी नाही म्हटले ना, जा तू. दिशा, मॅडम डोळे बंद करा प्लीज. एवढं प्रेम,
अरे कृष्णा, अजून किती वेळ? कृष्णा, कृष्णा, बापरे. हॅलो. हा, मीच कॉल केला होता. अहो, असं कसं ऐन टाइमला डोनेटर कॅन्सल होऊ शकतो? त्या बघा, काही करा, कितीही पैसा लागला तरी चालेल, पण माझ्या बहिणीचा जीव वाचला पाहिजे. काही करा. हॅलो. हा, ते दिशाच्या किडनीचं ऑपरेशन होतं. डोनेटर पण भेटत नाहीये. थोडं पैशाची गरज होती. हॅलो. 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 हा, ते दिशाच्या किडनीच्या ऑपरेशन साठी पैसे लागत होते. हॅलो. एवढे नातेवाईक आहेत दिशाचे, कोणीच मदतीला येत नाही. ना सासरचे ना बाहेरचे. चिरायू हॉस्पिटल मधून बोलते. तुमच्या बहिणीचं ऑपरेशन आहे ना? हा, पण तो डोनेटर नाही भेटलेला ना अजून. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. सर्जरीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि सगळे प्रोटोकॉल सगळं ओके आहे. फक्त ऑपरेशनच्या आधी सही करण्यासाठी लवकरात लवकर हॉस्पिटलला या. तो डोनेटर कोण आहे? ते नाही माहीत, पण त्यांनी पेशंटसाठी त्यांच्या 2ही किडन्या डोनेट केल्यात. तुम्ही लवकर हॉस्पिटलला या. हा, ठीक आहे, आलोच. देवा, कोण येतो ज्याने माझ्या बहिणीला किडनॅप केलं?